हे सावळ्या गावातनच आपला ट्रेक चालू होणार आहे। आपल्या साधारणतः 80 मेंबर आहेत आजच्या ट्रेकला। खूप सुंदर असं हे वातावरण, मुबलक भेंडीचे झाड आहेत इथे। आता भाऊ ट्रेकचं ब्रीफिंग करतील इथे। सामान कमी असतं पण तो भिज पाऊस असतो। भिज पावसात काय होतं की थोडंसं शेवाळ वाढतं आणि शेवाळामध्ये उतरताना तुम्हाला काळजी घेतली म्हणजे घसरण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आम्ही काठीचं महत्त्व सांगत असतो की तुम्ही पोल प्रत्येकाने पोल बरोबर ठेवत जावा। घोडा आहे, हत्ती आहे, बैल आहे, हे 4 पायावर चालतात, आपण 2 पायावर चालतो। त्यामुळं जेव्हा तुम्ही अनइव्हन सरफेसवर चालत असता, मेन रोडवर चालत असता तेव्हा तुम्हाला काठीची गरज नसते, पण जेव्हा तुम्ही अनइव्हन सरफेस करत असता तेव्हा तुमचा इक्विलिब्रियम जो आहे तो सतत चेंज होत असतो आणि तो मॅनेज करण्यासाठी तुम्हाला काठीची पोलची गरज असते। पोल हा जो काही ही तुमची म्हातारपणाची काठी नाही आहे, ही तुमची सेफ्टी आहे। आजचा 1 दिवसाचा ट्रेक करायचा आणि पाय मुरगळला किंवा काय झालं की तुमचे 3 महिने वाया घालवायचे, डॉक्टरकडे जायचं, खर्च करायचा, त्यापेक्षा काठी वापरून बघा। मोठा खर्च करण्याची गरज नाही, तुम्ही या गावातून सुद्धा 10 रुपयाला काठी विकत घेऊ शकता, कोणाच्याही घरातून तुम्ही काठी घेऊ शकता। ग्रामीण भागातला माणूस कधी पण लक्षात ठेवा, काठी आणि बॅटरी शिवाय कधी बाहेर पण। नंतर या गावाचं नाव आहे सावळे, काही जण सावळा पण म्हणतात। तर त्या नाटकातला सावळा असं पण लोक म्हणतात, सावळा कुमार। तर हे सावळे गाव आहे। ह्या सावळे गाव म्हणजे हे मावळ तालुक्यातलं जवळजवळ शेवटचं गाव आहे। मावळ तालुक्यामध्ये म्हणजे आपण पुणे जिल्ह्यातून खाली रायगड जिल्हा आहे आणि आत्ता आपण पुणे जिल्ह्यामध्ये आहोत। पुणे जिल्ह्यामध्ये आत्ता आपण मावळ तालुक्यात आहोत आणि आपण कर्जत तालुक्यात खाली उतरणार आहोत। म्हणजे मावळ आणि कर्जत म्हणजे जिल्हा पुणे, खाली रायगड, वरती तालुका मावळ, खाली कर्जत। तर ह्या 2 घाटवाटांचा ट्रेक आहे आणि आपण गोल सर्कल फिरून परत आपण ह्याच गावात येणार आहोत। त्यामुळे गाड्या इकडेच राहणार, गाड्या काही कुठे हलणार नाही। तर बैलघाट आणि फेन्यादिन तर आपण पार पूर्णपणे कोकणात उतरत नाही, लक्षात घ्या। आपण साधारण 400 मीटरच्या अल्टिट्यूडनी खाली उतरतो आणि परत 400 मीटरनी आपण वर येतो। काळजी काय घ्यायची तर जाताना येताना तुम्हाला ऊन काय कुठे लागणार नाही, पण तुम्हाला घसारा हा जाताना बऱ्यापैकी आहे, येताना तुम्हाला घसाऱ्याचा काही प्रश्न येत नाही। वाटेमध्ये एक पाण्याचं छानपैकी टाकं आहे जुनं, ते पण आपण पाहूया। आणि हा तसा काही फार मोठा नवीन असा काही ट्रेक नाही आहे, पण ट्रेकर मंडळींसाठी किंवा इतर ग्रुपसाठी हा आपल्यासाठी नवीन आहे। त्याचा यूट्यूबचा व्हिडिओ पण आम्ही ग्रुपवरती टाकलेला आहे। आपल्याच ग्रुपच्या काही मेंबरनी थोड्याच दिवसापूर्वी हा ट्रेक एन्जॉय केला आणि त्याचा एक व्हिडिओ छानपैकी बनवला होता आणि तो आपण टाकलेला आहे। आपल्या नवीन असतील, बाकीचे सगळे ग्रुप जुनाच आहे, पण त्यांच्यासाठी हे सांगणं गरजेचं असतं। त्याच्यानंतर त्याच ग्रुपवरती परतीच्या प्रवासामध्ये अमरेंद्र बाहुबली। जय भवानी, जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, शिवाजी महाराजांचा विजय असो। सुंदर अशी ही फुलं, खूपच युनिक आहे। पायाला भिंगरी, गर 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 गर। दांडी थोडी मोठी घ्यायची, दांडी थोडी मोठी घ्यायची। आसन करायचं भारी एखादं चक्रासन।
हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परी दिसशी तू नवतरुणी काश्मीरी हे चिंचेचे झाड. पहिल्यांदाच करतोय आपण. बैलदरा घाटातनं खाली खिण्यादेवी म्हणून घाट आहे तिथं वरती येणार होता आपण. तर हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे जुन्या लोकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. आता असं ऐकलंय की हा बैलदरा घाट काही लोकांनी नुकताच केला होता गेल्या आठवड्यात, आणि त्यांनी खूप भीती घातली आम्हाला की इथे घसायला होतं, पाऊस पण पडतोय आणि घसाड्या असं त्यांनी आम्हाला कॉशन केलं. माझ्या मनात तरी भीती नसून उत्सुकता आहे. हा एक आहे, लाईन लागली आता त्याची. ते सगळी अनुभवायला मिळेल असं वाटतं. हो नक्कीच, पावसात एकदा तरी घसरायला पाहिजेच. धन्यवाद. धन्यवाद दाते काका. घसाऱ्याची वाटे अत्यंत घनदाट अशा जंगलातून हा ट्रेक चालू आहे. तुम्ही बघू शकता किर्र काळोख पसरलेला आहे आणि सकाळचे फक्त 10च वाजलेत आणि प्रचंड उतार आहे. सगळ्यांचे गुडघे अगदी जाम झालेत, गुडघ्याला हात लावून उतरतायत सगळे. आणि आता हे घसरले होते बघा काका. धनंजय बघ, मस्त ट्रेक आहे, फुलच फुलं. प्रचंड घसारा. आमचे असं शूट करायचं भारी वाटतं. ट्रायपॉड असेल ना, ठीक असेल ना, बघून जातो आपल्याला. बिडू कसा आहे ट्रेक? खूपच छान फुले. खूप छान रानफुलं आहेत. हो, मस्त आहे, खूप मस्त धमाल आली आहे. सह्यवेडी सूर. फुलच फुलं. फुलंच फुलं ना, सुंदर फुलं. हिरवंगार आहे हो आणि हरणं पण आहेत माझ्या. हो ना, छोट्या छोट्या पायाच्या आत ना. पूर्ण बसूनच गेली एका लेवल मध्ये गेली. मला नाही करायचं.
पावसाळ्यात करायचा तो फक्त किटीसाठीच केला होता, तो अजूनपर्यंत नाही काढलेला. नाही आपण केला होता, कसा होता? मी धनंजयने केलं हे without नाही काढलेलं. नाही, आपण सगळे करणार असं का नाही, सगळे करणार असं केलं होतं. धक्के मारून 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 नेलं होतं नाही. तिला माहिती. बापरे बाप, आपणच होतो ना तेव्हा. ही प्रचंड घसाऱ्याची वाढ. मी जातच नाही म्हणे. लहान पोरं अक्षरशः करतात. तुम्हाला आपण बसून ओढतो. राहुलने घसरत नेलेलं घसरत खाली उतरावं लागतं. राहुलने नेलेलंच ना. हा? राहुलने नेलेलं. हो, राहुल दरगुडे. हा मग कट जास्त मारावं लागतं. काय बघूया आपण या कोकणामध्ये. अरे वा, 3 अंडे, शांगसे इवलीशे. मंडपामधून आपण चाललो. सुंदर असा हा नजारा. पावसाची सतत धार चालू आहे. सुंदर असे वाटेत
दृश्य दाखवा. आपण आता कळकरायवाडीमधून आलेलो आहे. म्हणजे साधारणतः 60% ट्रेक झाला आहे आपला. कळकरायवाडीमधले हे टुमदार घर. काय आजी पाऊस चालू असतो का इथे कंटिन्यू? हा ना, बरं आहे, पाऊस तर पाहिजे आपल्याला. हो. सुंदर असं हे मैदान आणि आपल्या डाव्या बाजूला ही पसरलेली डोंगररांग. हेच आपल्याला चढून वरती जायची. सगळे फोटोग्राफीचा आनंद घेत आहेत. चले जाए चले जाए चले जाए चले जाए सभी से दूर, खो जाए हम एक दूसरे में. होना तू भी चाहे बस चाहे बस चाहे बस चाहे फितूर में चूर, हाथों में हाथ लेकर चले जहाँ पे प्यार हो न को. हे नैसर्गिक प्रवेशद्वार आहे. सुंदर असं मोठेचे मोठे झाड आहेत पसरलेले. या पायरीने आपल्याला वरती जायचंय. सुंदर असा हा रस्ता आहे. गाडी कमी नाही झाली. पूर्ण पाण्यामधून धबधब्यांमधून जाणारी ही वाट खूपच सुंदर आणि घसरडी वाट आहे. पाण्याचा हा सुंदर नजारा तुम्ही बघू शकता. सह्याद्रीला भरभरून दान दिलेलं आहे निसर्गाने. बघा किती सुंदर हा धबधबा आहे. एक के दो, दो के चार, मुझको तो दिखते हैं.
सुंदर असा बैलदारा आणि फेन्यादेवीचा घाट हा ट्रेक संपन्नतेकडे चाललाय. खूप सुंदर असा पाऊस दिवसभर कोसळत होता आणि धबधबे पण ओथंबून वाहत होते. खूप जबरदस्त असा पाण्यात डुंबण्याचा आनंद घेतलाय. डोळे पण साक्ष देतात त्याची. मस्त मजा आली आजच्या ट्रेकला.